सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली जात असल्याचं वारंवार पाहायला मिळालंय। विविध योजना असो किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न यावरून शिवसेनेनं अनेकदा राज्य सरकार आणि केंद्राच्या भूमिकेवर आक्षेप घेतलेत आणि त्यामुळेच की काय राज्यातील भाजप विरोधी राजकारणासाठी ओळखले जाणारे रवींद्र धंगेकर, बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याची चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना असो की शरद पवारांचे राष्ट्रवादी, अनेक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश केलाय आणि त्यामुळे विरोधी पक्ष कमकुवत होतोय। परंतु भाजप विरोधकांना शिवसेनेत प्रवेश देण्याच्या शिंदेंच्या धोरणामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष आणखी तीव्र होण्यास कारणीभूत ठरू शकतं। 2014ला युतीसह सत्तेत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अशीच विरोधी पक्षाची भूमिका घेतली होती। परिणामी 2019ला दोन्ही पक्षांची युती तुटली आणि त्यामुळे येत्या काळातही महायुतीतील शिवसेना भाजपपासून दूर होणार की सत्ता उपभोगण्यासाठी शिवसेनेत आलेले विरोधक ऐन निवडणुकीत शिंदेंची साथ सोडणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। दरम्यान अलीकडेच वरून बच्चू कडू आणि योगेश कदम या नेत्यांनी समर्थनार्थ भूमिका घेतलेली होती। चांगली गोष्ट आहे। तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे। तो वाईट काय त्यात नवलही नाही वाईटही नाही। समर्थन करता काँग्रेस पार्टीने का बरं करायचं नाही? न करत चांगलं काम जर करत असेल तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही। माझं म्हणणं आहे जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असेल तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे राष्ट्र निर्माणासाठी कसं वापरता येईल तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना। एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं, CJP आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बरोबर की नाही? म्हणजे आता मला कोणी त्याचा उल्लेख केला तर मला त्याच्यावरती भाष्य करायचं नाही, का आज मंत्री आहे, बरोबर की नाही? पण एका व्यक्तीने तरुणांना कॉक्रोच म्हणून बोलण्याची हिंमत केली आणि कॉक्रोच काय करू शकतो, पण एखादा अणुबॉम्ब जरी फुटला तरी सुद्धा कॉक्रोचला काहीच होत नाही। असा जो कॉक्रोच असतो त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही। तो काय करू शकतो हे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं। पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे। ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू।